हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? तर मी गेले होते चैत्यभूमी बघायला. तुम्हाला बोलली होती की पुढच्या ब्लॉगमध्ये आपण चैत्यभूमी कशी ती बघूया. तर गेल्यावरती हा मोठा स्तंभ तिथे होता. त्याच्या खाली जी ज्योत लावलेली आहे ना, ती कधीच विझत नाही. 12 महिन्यातून पण ती ज्योत विझत नाही, असं तिथले लोक बोलत होते. आणि तिथल्या ज्या मूर्त्या होत्या ना, त्या बघून एवढं मन शांत झालेलं की असं वाटत होतं इथून निघूच नाही. कारण एवढ्या सुंदर सुंदर व्हेरायटीच्या तिथं मूर्त्या होत्या, गौतम बुद्धांच्या, पितळच्या, मातींच्या, चिनी मातींच्या. तर असं वाटत होतं तिथंच राहावं. नंतर तिथे दागिने पण होते छान छान व्हॅरायटीजचे. पुढे गेल्यावरती आम्हाला असा हा चैत्यभूमीचा गेट दिसला. आणि ही जी पिवळ्या कलरची मूर्ती आहे ना, ती तर मला खूपच आवडली होती. इथे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान व त्यांचे जे फोटोज होते तिथं लावलेले होते, ते पण खूप छान दिसत होते रात्रीच्या लाईट. आणि मस्त तिथला जो हे होता व्ह्यू, तो बघण्यासारखा होता. पलीकडे समुद्र आहे. इथे ह्या जाताना गेटवरती फुलांची, मेणबत्त्यांचे असे एक शॉप लागलेलं होतं. तिथे पोलीस लोक तर होते. त्यांना म्हणायचा अर्थ होता की इथे कुठला फोटोज किंवा व्हिडिओ काढू नका. तरी पण मी चोरून हे फोटो काढले बरं का. पुढे गेल्यावरती आतमध्ये जाण्याच्या अगोदर त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलेलं की कुठलाच व्हिडिओ किंवा फोटो काढायचा नाही. मी बोलले ठीक आहे. तर आता काय करणार, मलाच काय, सगळ्यांनाच तिथं सांगितलं होतं की फोटो किंवा व्हिडिओ नाही आहे. नंतर इथे गौतम बुद्धांची मूर्ती होती. इथे एक मोठंच पिंपळांचं झाड होतं. तिथे एवढं छान दिसलं होतं ना, याच्यामध्ये मस्त वारं सुटलेलं, एवढं त्याचा आवाजच ऐकून मस्त शांत वाटलं मला. तिथे रात्रीचा वेळ होता त्यामुळे एवढे कोणी तिथे गर्दी नव्हती. इथं गौतम बुद्धांची ही पितळांची खूप छान मूर्ती आहे. इथे बाबासाहेबांची साईंचा एक फोटो लावलेला. इथे त्यांचे सूर्यप्रकाश म्हणजे जे त्यांचे वंशज आहेत किंवा मुलं वगैरे, हे त्यांचे फोटोज. आणि हा आहे बाबासाहेबांचा रिअलचा फोटो जो चैत्यभूमीमधला. हा पण मी चोरून काढला आहे बरं का. बाहेर आल्यावरती असं वाटत होतं थोडंसं बसावं, पण आता सगळ्यांची घाई होती समुद्र बघायची. खाली उतरल्यावरती आम्हाला मस्त समुद्र दिसला. त्यामध्ये ना खूप छान असे लोक म्हणजे घोडे वगैरे होते. आणि फिरायला पण तिथं खायला प्यायला एकदम छान वाटत होतं. खाली गेल्यावरती आम्हाला तर तिथे पहिलं काय खावं अशी भूक तर खूप लागलेली होती. समुद्र बघता बघता आम्ही तिथंच थांबलो. त्या लाटांचा आवाज ऐकून एवढं छान वाटत होतं की काय सांगू आता तुम्हाला. खाली उतरल्यावरती असे मुलांचे की लहान लहान मुलांचे खेळणे, इथं घोडे सांगितले होते. तेवढे घोडे होते. ते घोडे त्यांना 25-25 रुपये देऊन आपल्याला ते घोडे फिरवतात. म्हणजे आपल्या घोड्यावरती बसून ते आपल्याला समुद्राची व्ह्यू दाखवतात. तर अशी होती आमची चैत्यभूमी आणि समुद्राची सफर, जी खूप मस्त वाटली आम्हाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.